पनवेल आगारातील तिघांवर निलंबनाची कारवाई. एसटीची प्रतिमा मलिन करणाऱ्या रीलवर कारवाईचा बडगा. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी एसटीच्या गणवेशात रील तयार करणारे पनवेल एसटी आगारातील 3 कर्मचाऱ्यांना चांगलेच महागत पडले आहे. महिला वाहक नंदा कोळी, वाहतूक नियंत्रक विजय माने आणि सुनील देशमुख यांच्यावर मुंबई विभागाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नंदा कोळी यांनी पनवेल आगारातील नियंत्रण कक्षात गणवेशात रील तयार केली होती. या रीलमध्ये विजय माने आणि सुनील देशमुख हेही सहभागी झाले होते. गुलाबाचे फूल देतानाचा प्रसंग असलेली ही रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून तिला 7.5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. व्हिडिओची सत्यता पडताळल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर शिस्तभंगाची कारवाई करत तिघांनाही निलंबित करण्यात आले. एसटी महामंडळाच्या नियमानुसार कर्तव्यावर असताना गणवेशात रील, व्हिडिओ किंवा अन्य सोशल मीडिया सामग्री तयार करण्यास मनाई आहे. आगार, बसस्थानक किंवा एसटी बसमध्ये व्हिडिओ तयार करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. नियम भंग केल्यास कारवाईचा इशारा महामंडळाने दिला आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.